नमस्कार. साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 348वा, प्रकरण चाललंय 61वा, गुरु सीसक हे रागव अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 93 ते 96. प्रथम आपण 93वा दोहा ऐकूयात. और दैव नहीं चित बसे, मन गुरु चरण बसाय. स्वल्पाहार भोजन करू, तृष्णा दूर पराय. और दैव नहीं चित बसे, मन गुरु चरण बसाय. स्वल्पाहार भोजन करू, तृष्णा दूर पराय. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर सांगतात की दुसरा कोणत्याही देवाला आता मनात स्थान नाहीये. मन गुरुचरणी स्थिर केलेलं आहे. आहारही अल्प घेतो, तृष्णेलाही हद्दपारच केलेलं आहे. मनुष्य या भावसागरातून पार होण्यासाठी नानाविध उपाय करत असतो. कोणी नाना व्रत करतात, तर कोणी तीर्थाटनाला जातात, नाना देवांना शरण जातात. कबीर या साखीत आपण कोणते 3 उपाय केलेत ते सांगणार आहेत. पहिलं आहे गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, असं म्हटलेलंच आहे. गुरुच हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहे. तेव्हा मी केवळ गुरूंना शरण गेलो. एकटे गुरुच भवसागरातून पार करणारे नाविक आहेत. त्यामुळे मला आता इतर देवांना शरण जायची आवश्यकताच राहिलेली नाहीये. दुसरा उपाय आहे स्वल्पाहार. नानाविध खाद्यपदार्थ हा रसनेचा आहार झाला. तसंच इंद्रियांचे ते विषयही आहारातच अंतर्भूत होतात. स्वल्पाहार म्हणजे पंचविषयांवर नियंत्रण. तिसरा उपाय म्हणजे अनासक्ती. सर्व प्रकारच्या लोभांपासून, इच्छांपासून दूर. कारण मनात इच्छा निर्माण झाली की ती पूर्ण करण्यासाठी इंद्रिय धावणारच धावणार. मनात इच्छा जर ठेवली नाही की पंचविषयांच्या आहारावर आपोआप नियंत्रण येईल. असे 3 उपाय करून गुरुचरणांची सेवा केली तरच भवपार होता येईल. आता ऐकूया ह्या दोह्यावरची मराठी साखी. देव दुसरा मनात नाही, मन गुरु चरणी राहते. इच्छा ठेविल्या दूराणिक, स्वल्पाहार भोजन ते. देव दुसरा मनात नाही, मन गुरु चरणी राहते. इच्छा ठेविल्या दूराणिक, स्वल्पाहार भोजन ते. पुढचा दोहा ऐकूयात 94वा. संत सेव गुरु बंदगी, गुरु सुमिरन बैराग. येतात बही पाये, पूरन मस्तक भाग. संत सेव गुरु बंदगी, गुरु सुमिरन बैराग. येतात बही पाये, पूरन मस्तक भाग. सेव या शब्दाचा अर्थ सेवा. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर सांगतात की नशीब प्रबळ असतं तेव्हा संतांची सेवा, गुरु शरणागती, गुरूंचं स्मरण आणि वैराग्य या गोष्टी मिळतात. संतांचा सहवास, गुरुप्राप्ती आणि वैराग्य या गोष्टी जर असतील ना तर जीव भवपार होऊ शकतो. पण या गोष्टी नशिबानेच मिळतात. आणि नशीब म्हणजे पूर्वजन्मकृत कर्म. पूर्वजन्मातील कर्म या जन्मी नशीब बनतं. पूर्वजन्मी कर्म चांगलं केलं नसेल तर या गोष्टी मिळणार नाहीत. याचाच अर्थ या जन्मी केलेल्या चांगल्या गोष्टी पुढच्या जन्मीचं नशीब बनणार आहे. तेव्हा या जन्मात जरी या गोष्टी मिळालेल्या नसल्या तरी आपण आपलं कर्म चांगलंच करावं. म्हणजेच या जन्मी नाही तरी पुढच्या जन्मी तरी ते चांगलं कर्म नशीब बनून आपल्याला संत संगती, गुरुप्राप्ती आणि वैराग्य या गोष्टी प्राप्त करून देईल.
आता ऐकूयात ह्याच दोह्यावरची मराठी साखी. संत संगती गुरु शरणागती गुरु स्मरण विरक्ती असे भाग्य जर या गोष्टींची होते जीवा प्राप्ती. संत संगती गुरु शरणागती गुरु स्मरण विरक्ती असे भाग्य जर या गोष्टींची होते जीवा प्राप्ती. पुढचा दोहा ऐकूयात 95वा. 5 7 सुमता भरी गुरु सेवा चितलाय तब गुरु आज्ञा लेय के रह देशांतर जाय. 5 7 सुमता भरी गुरु सेवा चितलाय तब गुरु आज्ञा लेय के रह देशांतर जाय. सुमता भरी म्हणजे पूर्ण समजदारीने किंवा निष्ठेने 5-7 वर्षापर्यंत गुरूंची सेवा करावी. नंतर गुरूंच्या आज्ञाने देशांतराला जावं. साधकांनी कसं वागावं ते कबीर या साखीत सांगतात. पूर्व भाग्याने गुरुप्राप्ती झाली असेल तर साधकाने काही काळ गुरुसेवेत घालवावा. गुरुसेवा करत असल्यामुळे आपोआपच गुरूंची देहानेही संगत होते. गुरूंचं आचरण कसं असतं त्याचं निरीक्षण करता येतं. त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करता येतो. त्यांच्याच परवानगीने देशांतराला जावं म्हणजेच एकांतात राहावं. आपली साधना दृढ करावी. गुरूंचा सहवास आणि सेवा यामुळे चित्तावर दृढ संस्कार तर होतातच आणि एकांत साधनेमुळे ते आणखीनच दृढ होतात. आता ऐकूयात मराठी साखी. निष्ठापूर्वक करे गुरु सेवा करे गुरु चरणी वास गुरुवाज्ञेने करी देशांतरे एकांतात निवास. निष्ठापूर्वक करे गुरु सेवा करे गुरु चरणी वास गुरुवाज्ञेने करी देशांतरे एकांतात निवास. पुढचा दोहा ऐकूयात 96वा. अज हो तेरा सब मिटे जो माने गुरु सीख जब लग तू घर में रहे मत कहूँ मांगे भी. अज हो तेरा सब मिटे जो माने गुरु सीख जब लग तू घर में रहे मत कहूँ मांगे भी. अर्थ ऐकूयात. तू गुरूंची शिकवण मानलीस ना तर आजच तुझी सगळी संकट नष्ट होतील. जोपर्यंत घरात परिवारात राहत आहेस ना तोपर्यंत तू कधीही भिक्षा मागू नकोस. संत संगती गुरुप्राप्ती या गोष्टी नशिबात असतील तरच मिळतात. मग एखाद्याला मिळालेल्या नसल्या तर त्यांनी काय करावं. गुरु आपैसा भेटे असं म्हटलं जातं. म्हणजे गुरु आपोआप भेटतात पण त्यासाठी तळमळ लागली पाहिजे. गुरु भेटीची तळमळ लागलेले आदी शंकराचार्य एकनाथ घर सोडून गुरूंच्या शोधात निघाले अशी आपण इतिहासातही उदाहरणं पाहतो. कारण त्यांना तशी तळमळ लागलेली होती. घरात राहून जरी तशी तळमळ लागली ना तरीही सद्गुरू भेटतातच. मागच्या जन्मीचं कर्म फळलं नाही तरी या जन्मीचं फळेल आणि सद्गुरू प्राप्ती होईल. मग गुरूंनी सांगितलेली शिकवण आत्मसात करावी. घरात राहूनही वैराग्ययुक्त अंतःकरणाने वागता येतं त्यासाठी संन्यासच घेतला पाहिजे असं काहीही नाही. मग इथे कबीर सांगतात की तू घरात असशील तेव्हा भिक्षा मागू नकोस. म्हणजेच आपली नियत कर्म निरासक्त बुद्धीनी पार पाड. आसक्ती असली आणि गोष्ट ती आपल्याकडे नसली तर मागण्याची बुद्धी होईल ना. आसक्तीरहित जीवन म्हणजेच वैराग्य. असा वागलास तरच तुझं दुःख संताप भवताप आजच दूर होईल असं कबीरांनी आश्वासन दिलेलं आहे.
आधी कितीही वाईट कृत्य हातून घडली असली तरी गुरूंच्या शिकवणुकीनुसार आचरण बदलल्यामुळे पूर्वीच्या पापकृत्यांचा प्रभाव राहणार नाही आणि साधक मोक्ष मार्गावर अग्रेसर होईल. आता आपण ऐकूयात या दोह्यावरची मराठी साखी आणि ह्या साखी बरोबरच आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. नष्ट आज तव ताप होई रे माने शिकवण गुरुजी. चालवीत असता गृहस्थे आस नको भिक्षेची. नष्ट आज तव ताप होई रे माने शिकवण गुरुजी. चालवीत असता गृहस्थे आस नको भिक्षेची.